जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पुरात वाहून गेलेल्या युवकाचा थरारक बचाव। वर्धा बचाव पथक आणि नागपूर येथील एनडीआरएफचे पथकानं वाचवलाय जीव। काणगाव सर्कलमध्ये पावसाचा कहर। देवळी तालुक्यातील काणगाव सर्कलमध्ये गेल्या 48 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। यशोदा नदीसह परिसरातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावाचा संपर्क तुटलाय। याच दरम्यान गुरुवारी सायंकाळी टाकळी येथील नाल्यात पळसगाव येथील अक्षय माटे हा युवक मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात पडून सुमारे 200 मीटर पर्यंत वाहून गेला। मात्र त्याला पोहता येत नसल्याने आणि झाडाच्या फांदीचा आधार मिळाल्याने तो स्वतः झाडावर बसून राहिला। या घटनेची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच वर्धा बचाव पथक आणि नागपूर येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पहाटे 4 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवून युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलाय। तसेच अलमडोह गावाजवळ यशोदा नदीला पूर आल्याने हिंगणघाट काणगाव मार्ग बंद झाला, तर सरूळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वर्धा काणगाव मार्गही ठप्प झाला होता। त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। सततच्या पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले असून घराची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे। खरीप पिकांना पावसाचा फायदा होत असला तरी सकल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय। दरम्यान वायगाव काणगाव मार्गावर सुरू असलेल्या अपूर्ण रस्ते कामामुळे आणि चिखलामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय। काणगाव ते पाथरी दरम्यानचा पूलही खरडून गेल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जाते। टाकळी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलाय। या धाडसी बचाव कार्यासाठी नागरिकांनी पोलीस आणि बचाव पथकाचे आभार मानले असून पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालू नये असं आवाहन प्रशासनाने केले। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, मोझरी, शेकापूर।